स्मार्ट मीटर हे फक्त आणि फक्त अदानीचं घर भरण्यासाठी महाराष्ट्रातला पैसा गुजरात मध्ये पाठवण्यासाठीचे धोरण आहे। त्या बीजेपी सरकारची नियत ग्राहकांसाठी साफ नाही। मोदी सरकारने कंपल्सरी केलं की अदानीकडनंच कोळसा घ्यायचा की एकही स्मार्ट मीटर जर तुम्ही या महाराष्ट्रामध्ये या पुणे विभागात बसवलं तर आम्ही तुमच्या कार्यालयाला टाळं बसवू। आपल्याला याचा विरोध करायचा आहे। साधारणपणे 39,000 कोटी रुपयांचे हा प्रोजेक्ट आहे आणि 39,000 कोटी कुणाला जाणार तर अदानीला जाणार आणि एनसीसी आणि मोंटे कार्लो। आता मोंटे कार्लोचा काय संबंध स्मार्ट मीटरचा? सगळ्या कंपन्या गुजरात बेस आहेत आणि 39,000 कोटी कुठे जाणार? गुजरातला जाणार। तर या विरुद्ध आपल्याला आंदोलन करायचं। तुम्ही भूमिका मांडली तो आज कार्यालयाला आपण सांगणार आहोत की येणाऱ्या काळामध्ये जर स्मार्ट मीटर यांनी सक्तीचं केलं तर या कार्यालयाला आपण टाळं फासणार आहोत। हे कार्यालय बंद करू आणि प्रत्येक ग्राहकांकडे जायचं, ग्राहक नंबर घ्यायचा, मोबाईल नंबर घ्यायचा आणि त्याला याकडे सांगायचे 40 पैसे युनिटचा खर्च वाढणार आहे। आजच आपण जर बघितलं तर 200 युनिट पर्यंत आपल्याला साधारणपणे 1,500 रुपयापर्यंत बिल येतं, 2,000 रुपयापर्यंत बिल येतं। विजेचे दर अर्धे आहेत, कमर्शियलचे सुद्धा आणि 200 युनिटच्या वरचे अर्ध्यामध्ये वीज देतात, 200 युनिट पर्यंत फ्री देतात, शेतकऱ्यांना देतात। तरी सुद्धा 900 कोटी रुपयाने पंजाबचं विद्युत मंडळ नफ्यामध्ये आहे। पंजाबने काय केलं? मोदी सरकारने कंपल्सरी केलं की अदानीकडनंच कोळसा घ्यायचा जो इंडोनेशियामधून आयात होतो। कमी दर्जाचा कोळसा हा क्लीन कोळसा म्हणून विकत घेण्याची यांनी कंपल्सन केलं। पंजाब गव्हर्नमेंटने ते मानलं नाही। त्यांची बंद पडलेली झारखंडची कोळसा खाण सुरू केली सरकारच्या मालकीची आणि त्या माध्यमातून कोळसा वापरला आणि त्यामधून हे सगळं साध्य झालं। तर ग्राहकांचा फायदा व्हावा हे आपल्या महाराष्ट्राच्या विद्युत मंडळाचं, महाराष्ट्राच्या सरकारचं धोरण नाही। त्या बीजेपी सरकारची नियत ग्राहकांसाठी साफ नाही आणि म्हणून उर्दंड आपल्या महाराष्ट्रातल्या ग्राहकांना पडणार आहे। आणि माझी विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्यांना सुद्धा विनंती आहे की तुम्ही हे आकडे समोर मांडा। जर पंजाब सरकार करू शकतं मोफत लाईट देऊन, शेतकऱ्यांना लाईट देऊन, अर्ध्यामध्ये रेट आणून सुद्धा जर 900 कोटीचा नफा या मंडळाला होतो। छोटं राज्य आहे, महाराष्ट्राचं तर मोठं राज्य आहे, आपल्यामध्ये कोळसा खाणे आहेत। चंद्रपूर भागामध्ये आपल्याला तर दुसरीकडनं कोळसा आयात करायची सुद्धा गरज नाही। आपल्या राज्यामध्ये कोळशाचे खाणे आहेत आणि मग असं असताना सुद्धा जर हे करू शकत नाही तर फक्त एकच धोरण आहे, जे काय असेल ते अदानीच्या। तुम्हाला माहित असेल महानंदा सुद्धा कुणाला दिला यांनी? मदर डेअरीला, गुजरातला महानंदा दिलं। दूध उद्योग सुद्धा गुजरातमध्ये पाठवला, वरून त्यांना 253 कोटी रुपये दिले। असा हातभट्ट्याचा व्यवहार तुम्ही कधी बघितला का? की तुमचं सगळं दूध व्यवसाय गुजरातला द्यायचा आणि आम्ही देतोय, आमच्यावर तुम्ही उपकार करताय म्हणून 253 कोटी रुपये सुद्धा गुजरातला या महाराष्ट्र सरकारने दिलं। एवढं हे नियत खराब असलेलं महाराष्ट्र शासन आहे आणि म्हणून हा विरोध मुद्देसूद आपल्याला ग्राहकांपर्यंत मांडणी करायची। या महावितरणला आमचा इशारा आहे की एकही स्मार्ट मीटर जर तुम्ही या महाराष्ट्रामध्ये या पुणे विभागात बसवलं तर आम्ही तुमच्या कार्यालयाला टाळं फासू, अधिकाऱ्यांना टाळं फासू। हे आम्ही इशारा या ठिकाणी देत आहोत। प्रत्येक ग्राहकाचं वीज स्मार्ट मीटर आम्ही त्या ठिकाणी काढू, ग्राहकांमध्ये जागृती करू आणि येणाऱ्या काळामध्ये ग्राहकांना आपण जसं सांगितलं जेल का जवाब होतसे तसं स्मार्ट मीटर का जवाब सुद्धा होतसे। तर हे बीजेपीचं सरकार, देवेंद्र फडणवीस यांचं सरकार या ठिकाणी घालवायचं। हे स्मार्ट मीटरच्या माध्यमातून जे अदानीला जी लूट चालली आहे, एनसीसीला आणि मॉन्टे कार्लोला जे 39,000 कोटी आणि भविष्यातले सुद्धा कोट्यावधी रुपये जाणार, हे थांबवण्याचं काम आपल्याला आम आदमी पार्टीच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये करायचंय। वीज चोरी, छोटे सर्वसामान्य लोक वीज चोरी करत नाही, वीज चोरी करणारे यांचेच मित्र असतात मोठमोठे उद्योग आणि त्यांच्या वीज चोरीला सपोर्ट करण्यासाठी सर्वसामान्य ग्राहकांचा गळा दाबण्याचं, आर्थिक शोषण करण्याचं काम हे भाजप सरकार करत आहे। त्यामुळं हे भाजपचं सरकार नसून अदानीचं सरकार आहे असं आम्ही सांगतो आणि हे आपल्याला ग्राहकांमध्ये येणाऱ्या काळामध्ये घेऊन जायचंय। एवढंच या ठिकाणी सांगतो। येणाऱ्या काळामध्ये, भविष्यामध्ये आपल्याला लोकांमध्ये ही लढाई घेऊन जायची आणि महावितरणचं ऑफिस आपल्याला जागोजागी बंद पाडायची। ही लढाई आपल्याला या येणाऱ्या काळामध्ये लढायची, तेवढं आवाहन तुम्हाला करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय।